नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी मुद्दा.com या चॅनलतर्फे तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझ्या त्या ठिकाणच्या तुमच्या ज्या कामाच्या व्हिडिओचा मी त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी जे काही वाट पाहिली होती पीक विमा मिळणार, तो पीक विमा तुमच्या लवकर येणार आहे. अधिवेशनामध्ये आता अधिवेशन पावसाळी चालू असेल, त्याच्यामध्ये जर कुणी आवाज उठवणारं असेल ते कैलास पाटील यांनी तो विमा खेचून आणला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या विहिरीचं बिल अडकलं असेल, तो विहिरीच्या बिलाचा प्रश्न कोणी मांडला असेल तर तो कैलास पाटील. ते आहेत धाराशिवचे आमदार, जे की पवनराजेचे पुत्र. आता जे बंड झालं त्या बंडामध्ये ओमराजे निघून गेले शिंदे गटामध्ये, तर त्यांचे मित्र परममित्र कैलास पाटील धाराशिवचे आमदार, त्यांनी त्या ठिकाणी पीक विमा असेल, विहिरीचे बिलं असतील, तुमचे राहिलेले मास्टर असतील, ह्याच्याबद्दल मोठा आवाज उठवला होता. आणि त्याच स्वरूपानं काही लोकांच्या खात्यावर आज 1 तारखेला लोकांचे मास्टर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आज मेसेज येत आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे. अशा प्रकारचं सगळं वातावरण असताना शेतकरी त्या ठिकाणी वाट बघत होता की कधी त्याला पैसे मिळतील. पण आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येत आहे, शेतकरी खुश झाला आहे. अशा प्रकारचं मोठं यश शेतकऱ्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे जो शेतकरी वाट पाहत होता की आता त्याला मिळेल, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे. त्याच्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुमचं विहिरीचं मास्टर राहिलं असेल तर ते पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. जर तुमचं घरकुलचं मास्टर राहिलं असेल तर त्याचे पैसे खात्यावर येणार आहेत. पण जे आता नवीन योजनेचं तुम्ही विचार करत आहात, जर तुम्ही एखादी विहीर मंजूर केलेली असेल, तुम्ही म्हणत असाल की मला विहिरीचे पैसे मिळतील, तर तुम्ही आता विसरून जा. अशा प्रकारचं वास्तववादी चित्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मी असं का म्हणत आहे, जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं राहिलेलं गोष्टीचं म्हणजे तुमचं बिल पाहिजे असेल, तर तो तुम्हाला मिळणार नाही सहजासहजी. अशके अटी व शर्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लावल्या आहेत. जे आपले कुठलेही गावचे रोजगार सेवक असतील, तुम्हाला जर विहिरीचं बिल पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या रोजगार सेवकांना तुमच्या विहिरीवर येऊनच त्या ठिकाणी तुमचं सगळं म्हणणं मांडावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला त्या ठिकाणी विहिरीचं म्हणणं मांडल्यावरच आमदार कैलास पाटील यांनी सांगितल्याप्रमाणेच 2 टाईम जर माणसं मजूर तिथं विहिरीवर न्यायची आणि 2 टाईम त्यांचं फोटो सेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी होणार नाही. अशा प्रकारची भयावह परिस्थिती त्या ठिकाणी दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं असेल जे काही चाललेलं आहे मनरेगा मार्फत जे काही योजना आहेत ते अतिशय बिकट आणि कचाट्यामध्ये गेलेल्या व्यवस्था दिसत आहेत. लोकांना त्या ठिकाणी दडपण आणण्याचं काम त्या व्यवस्थेमध्ये दिसत आहे. अशा प्रकारचं गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी आता वाट पाहत आहेत की संभाजीनगरचे असतील, धाराशिव असेल, विदर्भातील काही शेतकरी आहेत, नांदेड परभणीला काही मिळालेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, ज्या शेतकऱ्यांना वाटलं होतं की पीक विमा मिळेल, बीड असेल, धाराशिवला तेवढा पीक विमा मंजूर झाला, संभाजीनगरला मिळाला नाही, त्या लोकांचं अत्यंत दुर्दैव आहे. जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल, तुमच्या हक्काचा पीक विमा तुम्हाला पाहिजे असेल, तर प्रत्येकानं आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असं बरेच आंदोलक म्हणत असतात. पण खरी परिस्थिती मित्रांनो अशी आहे, त्या ठिकाणचा प्रतिनिधी, त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, त्या ठिकाणचे असलेले आपले पालकमंत्री, या सर्वांची जबाबदारी आहे की प्रत्येकानं पुढं होऊन त्या ठिकाणचं नियोजन करणं आणि तो पीक विमा खेचून आणून शेतकऱ्यांच्या पदरात पाडणं. परंतु असं कुठंही होताना दिसत नाही. फक्त शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करायचं, समाजकारण केलं म्हणायचं आणि लोकांना आज तुम्ही पाहत असाल पळवाट कशी चाललेली आहे, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु शेतकऱ्याला ज्या प्रमाणामध्ये न्याय पाहिजे तसा न्याय दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे पालकमंत्री सक्षम आहेत का? आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळाला हे शेतकऱ्यांना कमेंटद्वारे कळवा. कारण बाकीचे जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांना हा विषय कळेल आणि लोकांना लक्षात येईल
की महाराष्ट्रामध्ये वास्तववादी चित्र काय आहे हे प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल लवकरात लवकर वाढ होईल आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचेल. अशा प्रकारचं आपण आशा करूया. धन्यवाद.